काय खबर, कशी हाव सगळी बेस हाव. उम्मीद करताय सगळी बेसच असाल. वेलकम बॅक. एक नवीन व्लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे. आता मी आहे मुंबईतला आणि माझ्यासोबत आहेत इम्रान फकी साहब. आज त्यांचा इंटरव्ह्यू करणार आहे आणि त्यांची जर्नी मी तुम्हाला आज दाखवणार आहे. उम्मीद करताय तुम्ही व्हिडिओतल्या शेवटपर्यंत थांबाल. माझं पुरा नाव इम्रान अब्दुल हमीद फकी. गाव कच्चा प्रॉपर. मी अल्हम्दुलिल्लाह मुमका, गाव माझं मुमका, तालुका खेड, डिस्ट्रिक्ट रत्नागिरी. ओके. काय असतं मुंबईतला मी आता करंटली असता खारघरला, सेक्टर नंबर 35. जॉब काय करता? जॉब अल्हम्दुलिल्लाह मी एक इंजिनियर आहे, सिव्हिल इंजिनियर. आणि मी आता काम करता मॅकडरमॉट कंपनीच्या आतला, सौदी अल खोबरच्या आतला. किती वर्षापासून जॉब करता? मी आता सौदीतला 12 वर्षापासून जॉब करताय, 12 इयर्स. ओके. आता जरा आमच्या ऑडियन्सला तुमची जर्नी सांगा. माझी जी जर्नी आहे अल्हम्दुलिल्लाह मी स्टार्ट केलो खेड, तालुका खेड, डिस्ट्रिक्ट रत्नागिरी. थतं मी माझं जे क्रेज पैदा झालं थतं डोंगर होतो आपल्या गोळीबार मैदानाला लोक क्रिकेट खेळायची. त्याच्यानंतर थतं डोंगरच्या वरती जायची माशाल्लाह. थतं आंबो तोरियाची, त्याच्यानंतर मग करवंदा तोरियाची, सगळा. आणि त्या टायमाला म्हणजे आपण धावत रिटर्न यायचा. ही सगळ्यात डोंगरावरती हीच म्हणजे आपला सिच्युएशन तीच होता. आणि त्याच्यानंतर मग माझी जर्नी अशी होती की त्याच्यानंतर शादी झाली. मग आपल्याला थतं नोकरी मिळली सौदीतला ना अल्हम्दुलिल्लाह. पण आपल्या जशी होता की 8 तास बैसून काम करणं, हेल्थ इश्यूज म्हणजे ही रेकमेंड नाही करत की आपण बैसून काम करू. माझं काम होता की मी खरं फिर्या जाईन, वॉकिंग करीन. हीच माझी म्हणजे जर्नी होती. पण मला फोन यायला 2016ला, तेव्हा माझं फ्रेंड फजलुर रहमान बेगनी मला सांगलं की आपल्याला एक हमटा पास करायचा आहे, ट्रेक इन हिमाचल प्रदेश. तर मला काहीच नाही माहिती होतं ट्रेकिंगचा की काय आहे ट्रेक, काय बोलतात त्याला. मी हो बोलली, कारण माझी जिंदगीतलं ती माझी हेल्थ जी आहे ना ती माझी प्रायोरिटी होती. तर मी गेलो हिमाचल प्रदेशला, 7 दिवसाचा ट्रेक केलो. इतकी मजा आली आणि इतक्या म्हणजे सीनरी आणि इतकी नेचरच्या सोबत मी जुळलो की मी बोललो की ह्यालाच आपली जिंदगी आपल्याला बनवायची. कारण त्यातलं आपली वॉकिंग पण होतं, सीनरी पण लोक बघतात आणि बाकी अल्लाची जी दुनिया आहे ती आपल्याला बघायला मिळली. तीच मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. मला ही आपली दुनिया बनवू. 2017ला पंगारशूला ट्रेक केलो, उत्तराखंड औलीला. अल्हम्दुलिल्लाह ती पण सक्सेसफुल झाला. आणि 2018ला दुनियातलं माझी आपल्या इंडियातलं मोठी एक ट्रेक आहे लेह लद्दाखला, स्टोक कांगरी. 6,050 मीटर म्हणजे 20,000च्या वरती फीट. अल्हम्दुलिल्लाह जेव्हा मी पार केलो तेव्हा मला असं वाटलं की माझ्या जिंदगीतला काही ना काहीतरी मोठा लिखलेला आहे. कारण मला अल्हम्दुलिल्लाह अल्लाह तालानी एक स्टॅमिना दिला नाही, जी मला असं वाटतं की बाकीच्याहून जरा बेस आहे. तर त्याच्या वयाशी मला असं वाटलं की आपण काही करूया. तर इन्शाल्लाह मी असं सोचलं की इन्शाल्लाह आय विल गो ऑन अ बिग मिशन की मी कोकणला इंटरनॅशनल लेवलवर घेऊन जायचं माझा प्लॅन होता की आय विल गो टू इंटरनॅशनल डेस्टिनेशन्स. दुनियातल्या 7 कॉन्टिनेंट्स आहेत आणि त्या 7 कॉन्टिनेंट्सला मला घ्यायचा होता. मला एक प्रण घ्यायचा होता की मी 7 कॉन्टिनेंटच्या यातल्या हायेस्ट पीकला सरीन इन्शाल्लाह. आणि अल्हम्दुलिल्लाह 2023ला त्याची सुरुवात झाली आफ्टर पॅन्डेमिक. मी पहिलो ट्रेक केलो माउंट एल्ब्रस, हायेस्ट पीक ऑफ युरोप. आणि त्याची हाईट होती 5,642 मीटर. आणि माशाल्लाह ती आम्ही पार केलं 2023ला. आणि त्याच्यानंतर मग मला अल्हम्दुलिल्लाह आपल्या खाली चोगले भाईने माशाल्लाह मला अल्हम्दुलिल्लाह साथ दिली. आणि त्याच्या वयाशी मला आज पुरे इंडिया माशाल्लाह ओळखतं. आणि अल्हम्दुलिल्लाह त्याच्यानंतर ह्या वर्षा मी स्वतःनी आपल्या पैशाने अल्हम्दुलिल्लाह लास्टवर पण हे पण की मी तंझानियातला माशाल्लाह आफ्रिकाची सगळ्यात हायेस्ट पीक आहे, त्याचं नाव आहे माउंट किलिमंजारो. त्याची हाईट आहे 5,895 मीटर. अल्हम्दुलिल्लाह ती पण मी पार केली. पण ह्या वर्षा मला ऐसा काहीतरी करायचा होता की मला कोकणचं नाव म्हणजे गाजवायचा होता. तर अल्हम्दुलिल्लाह मी काय केलो, मी स्टडी केलो. पहिले मी बघलो की वर्ल्ड रेकॉर्ड कुणाचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. तर मी बघलो की एक माणसाचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे, जो माझा दोस्त आहे. त्यांनी ह्याच माउंटनच्या वरती 383 फीटचा त्याचा लॉंग इंडियन फ्लॅग त्यांनी म्हणजे घेऊन गेलो आणि त्यांनी लहरवला. तर त्याच्या वयाशी काय झालं, त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला. मी बोलला ही तर अल्हम्दुलिल्लाह मी पण करू शकताय. तर मी मुंबईतला अल्हम्दुलिल्लाह 520 फीटचा फ्लॅग बनवलो. आणि त्याच्यानंतर मग थतनं मी त्या सौदीला घेऊन गेलो, सौदीशी मी तंझानियाला घेऊन गेलो. आणि तंझानियाशी पुरी जर्नी जी झाली ती माउंट किलिमंजारोच्या टॉपवर जाऊन माशाल्लाह 520 फीटचा फ्लॅग जेव्हा मी अनफल केला आणि नॅशनल अँथम गायलो. तर मला अल्हम्दुलिल्लाह आज वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डच्या आतला इम्रान फकीचं नाव
दर्ज झालेला आहे ॲज अ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर फॉर द लॉंगेस्ट फ्लॅग ऑफ 520 फीट अनफोल्ड ॲट द टॉप ऑफ आफ्रिका. अल्हम्दुलिल्लाह. आता आमच्या ऑडियन्सला सांगा, ह्यांच्या पुढे दुसरा तुम्ही खच्चा ट्रॅक क्रॅक करणार आहोत. इन्शाल्लाह नेक्स्ट इयर माझी प्लॅनिंग आहे, मैं माउंट कोझियास्को जी ऑस्ट्रेलियाला आहे ती इन्शाल्लाह सतत क्रॅक करीन आणि त्याच्या पुढे इन्शाल्लाह त्याला कोशिश करीन साऊथ अमेरिकाच्यातला सगळ्यात मोठं माउंटन आहे माउंट अकॅन्कागुआ. सतत इन्शाल्लाह सतत तो दुनियाचं सेकंड हायेस्ट माउंटन आहे इन द कॉन्टिनेंट. दॅट इज 6,900 मीटर्स म्हणजे 24-25 हजार फीट माशाल्लाह ती आहे. त्याच्यानंतर इन्शाल्लाह माउंट डेनाली, त्याच्यानंतर इन्शाल्लाह होताला मी जाईन इन्शाल्लाह होताला अंटार्क्टिकाला. सगळ्यात -50 डिग्री सेल्सिअस त्याला टेम्परेचर आहे. मोठं चॅलेंज आहे त्याला आहे माउंट विन्सन. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट इन्शाल्लाह ताला 2030पर्यंत इन्शाल्लाह माउंट एव्हरेस्ट क्रॅक करीन इन्शाल्लाह ताला. सगळ्यांची सपोर्ट पाहिजे, मी एकटो काही नाही करू शकत, आमची सगळ्यांचं मला साथ पाहिजे आणि स्पॉन्सरशिप्स इन्शाल्लाह ताला जी काही तुम्ही कोशिश करू शकता माझ्यासाठी करा इन्शाल्लाह ताला. अल्लाह ताला तुम्हाला अजर देईल. ऐसंच इम्रान भाई अचानकशी आमच्या हनीफ भाईच्या ऑफिसला आले होते. तर हनीफ भाईने बोलले अरे जुनेद येतं येतं का बैठ आपण इंटरव्ह्यू करू. माशाल्लाह बघा मग बेहतरीन काम दिला हनीफ भाई, तुमचा पण मोप शुक्रिया. मजा आली. हाँ की तुमच्या मुलं आज आम्हाला यांची मिळला. तर उम्मीद करताय आजची ही व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिलू असंच एक नवीन लोकसोबत, तोपर्यंत आपला ख्याल ठेवा. Afrika. Oye! Simba. Oye! Mama. Oye! Yanga. Oye! Simba. Yanga bingwa.